हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आपण मागच्या टॉपिकमध्ये प्रोटेक्टिंग ग्रुप स्टार्ट केला होता. तुमचा एम एसचा जो पार्ट होता प्रोटेक्टिंग ग्रुप काय आहे, वॉट इज बेसिक इंट्रोडक्शन वगैरे बघितलं होतं आणि त्याचे काही फीचर्स पण बघितले होते. ठीक आहे ना. तर तो पार्ट बघितल्यानंतर तो बघा, कारण की तो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सगळे त्याचे बेसिक कन्सेप्ट तुमचे क्लिअर केलेले आहेत आपण. ओके, सगळं बेसिक त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आपण. तो बघा, तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आहे. कारण की आज आपण जे बघणार आहे, नेक्स्ट पार्ट बघणार तो म्हणजे प्रोटेक्टिंग ग्रुप ऑफ द कुठले पण जे पण फंक्शनल ग्रुप आपण बघणार आहेत. आता अल्कोहोल एक तुमचा जे पण तुमच्याकडे प्रोटेक्शन ऑफ द अल्कोहोल, ॲसिडिटी वगैरे व्हॉट जे काही ग्रुप असणार ते आपण आज डिस्कस करणार. ठीक आहे. त्यांचे जेव्हा आपण प्रॉब्लेम वगैरे एक्झाम्पल वगैरे सॉल्व करू ना, तेव्हा तुम्हाला त्याचं इझिली अंडरस्टँडिंग होणार आहे. कळतं आहे. आता नेमकं प्रोटेक्शन म्हणजे काय तुम्हाला आता बघा, एखादा कुठला तरी ग्रुप आहे. हो, जसं आपण एक्झाम्पल घेऊयात, ह्या प्रकारचा जर एखादा कुठला तरी कंपाऊंड दिला आहे. ठीक आहे. तर तुम्हाला माहिती आहे, जो किटो ग्रुप असतो तो मोर रिॲक्टिव्ह असतो. आणि जो तुमचा जो आता बघा इथं दिलेला आहे, तुम्हाला एक किटो ग्रुप दिलेला आहे, एक इस्टर ग्रुप दिलेला आहे, बरोबर की नाही. हा इस्टर ग्रुप दिलेला आहे आणि हा किटो ग्रुप हा मोर रिॲक्टिव्ह लेस रिॲक्टिव्हपेक्षा, बरोबर, इस्टरपेक्षा, बरोबर. तर मोर रिॲक्टिव्ह आपल्या जे पण आपण जे पण एक्झाम्पल आपण सॉल्व करणार आहे, तर तो काय करेल, त्याच्यामध्ये काय करेल, जी पण रिॲक्शन होणार त्याच्यामध्ये काय करेल, इन्व्हॉल्व होण्याचा प्रयत्न करेल. मग आपण जो मोर रिॲक्टिव्ह ग्रुप असतो त्याला काय आपण करतो, ब्लॉक करून टाकतो. म्हणजेच काय की आपण त्याच्यासोबत प्रोटेक्शन ग्रुप जे पण तुमचे रिएजंट वगैरे ते यूज करून त्याला काय करतो, आपण प्रोटेक्ट करून टाकतो. म्हणजे तो आपल्याला जस्ट रिॲक्शनमध्ये काय होणार नाही, इन्व्हॉल्व होणार नाही. मग आपण जी पण रिॲक्शन करणार तो कशासोबत करणार, लेस रिॲक्टिव्ह कंपाऊंडसोबत करणार. हेच आपण डिस्कस केलं होतं प्रोटेक्टिव्ह ग्रुपमध्ये, बरोबर आहे की नाही. तर आज आपण बघा प्रोटेक्शन ऑफ द अल्कोहोल. म्हणजे तुम्हाला एक सिम्पल सांगण्याचा एकच अर्थ आहे की तुम्हाला जो पण तुम्ही डिप्रोटेक्ट एखादा ग्रुप केलेला, जो पण तुमच्याला ग्रुप तुम्ही प्रोटेक्ट केलेला तो पुन्हा आपण काय करू, रिप्रोडक्शननुसार आपण लास्ट स्टेपमध्ये तो पुन्हा तो ग्रुप आपण आणू शकतो, बरोबर की रिजनरेट करू शकतो लास्ट स्टेपमध्ये. हा इथं फक्त सिम्पल सांगण्याचा प्रयत्न आहे. ठीक आहे. आता आज बघणार आपण प्रोटेक्शन ऑफ द अल्कोहोल बघणार आहे. ठीक आहे. तर प्रोटेक्शन ऑफ द अल्कोहोल, तर तुम्हाला माहिती आहे की तुमचा जो अल्कोहोलिक जो ग्रुप आहे, जो मेन फंक्शनल ग्रुप आहे, तर मेन फंक्शनल ग्रुपमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की तो कसा आहे, ऑक्सिजन ग्रुप. ऑक्सिजन त्याच्यामध्ये असतो, OH ग्रुप ना, म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुप. तुम्हाला माहिती आहे हायड्रॉक्सिल ग्रुप जो आहे तो कसा आहे, मोर रिॲक्टिव्ह आहे. कसा आहे तो, मोर रिॲक्टिव्ह, बरोबर की नाही. कारण की ऑक्सिजन काय, लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन आहे. तो काय करेल, मोर रिॲक्टिव्ह असेल म्हणजे काय, जस्ट रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व होईल, नाहीतर रिॲक्शनमध्ये म्हणजे तो राहणारच, म्हणजे तो रिॲक्शन करायलाच बघणार. मग आपण काय करू, ह्या अशा ग्रुपला आपण काय करून टाकणार, ब्लॉक करून टाकणार. जे आपल्याला जो लेस रिॲक्टिव्ह कंपाऊंड किंवा ग्रुप असणार त्याच्यासोबत आपण काय करणार, रिॲक्शन करणार आहे. कळते. कन्फ्युजन होऊ नका, एक्झाम्पल सॉल्व करू तेव्हा इझिली अंडरस्टँडिंग होणार आहे तुमचं. तर म्हणून मी तुम्हाला सांगते की जो पण तुमचा मागचा पार्ट बघितला होता तो बघा, म्हणजे तुम्हाला इझिली अंडरस्टँडिंग होईल. ठीक आहे. म्हणजे कंटिन्यू तुमची सिरीज चालू राहील. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण बघतोय प्रोटेक्शन ऑफ द अल्कोहोल. हे जस्ट नोट्स काढतो त्या रात्री, याच्यावर लक्ष देऊ नका, रात्री झोपेतच आय थिंक काहीतरी झालं आहे ते. ओके. तर तुम्ही पण असं स्टडी करता तर मला सांगा कमेंट करून. ओके. बघा, प्रोटेक्शन ऑफ द अल्कोहोल, जस्ट चुकून झालं माझ्याकडून, समजलंच नाही नोट्स काढता कसं झालं. आता प्रोटेक्शन ऑफ द अल्कोहोल घेणार आपण. आता तुम्हाला माहिती आहे की तुमचे जे लोन पेअर ऑफ द ऑक्सिजनवर कसे आहेत, लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन्स, बरोबर की ॲटमवरती काय लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन्स. मग तेच कसं आहे, सम न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन तो घडवून आणतो, बरोबर की नाही. तो कसा आहे, मोर रिॲक्टिव्ह ऑक्सिजन एजंट आहे, तुम्हाला माहिती आहे. मग तो काय करणार, फायनल प्रोडक्टमध्ये तुम्हाला काय देतो, फायनलमध्ये काय कार्बोनिल कंपाऊंड किंवा कार्बोक्सिलिक ॲसिड वगैरे अशा प्रकारचे कंपाऊंड आपल्याला तो देतो. पण आपली जी ती न्यूक्लियोफिलिसिटी तो ऑक्सिजन ॲटमची आपण काय करणार आहे, रिड्यूस करणार आहे. रिड्यूस म्हणजे एक प्रकारचं काय करणार आपण त्याला, तो जो तुम्हाला मी मगाशी जे सांगितलं ना की मोर रिॲक्टिव्ह कंपाऊंड आपण काय करू, जो ब्लॉक करायचं काम करणार आहे. म्हणजे एखादा तुमचा जो प्रोटेक्टिंग रिएजंट असणार तो यूज करून टाकणार आपण त्याच्यामध्ये. कळतं आहे. म्हणजेच काय, तुमचा जो लास्ट स्टेपमध्ये काय होणार की न्यूक्लियोफिलिसिटी ऑक्सिजन ॲटमची काय होणार, रिड्यूस करून टाकायचं टू द, म्हणजे ते आपल्याला रिड्यूस करायची त्याची न्यूक्लियोफिलिसिटी कशी ती रिड्यूस करायची. तो रिड्यूस झाला म्हणजे तो काय करेल, इन्व्हॉल्व करणार का रिॲक्शनमध्ये, नाही करणार. कारण की बघा, आपल्याला आपण पण कसा यूज करू शकतो, त्याच्याला 2 टाईपने आपण यूज करू शकतो. एक तर म्हणजे तुमच्याला काय करणार आपण, एखादा तुमच्याला हिंड्रन्स ग्रुप तुम्ही एखादा घेऊन घेणार, बरोबर की नाही. म्हणजे जर स्टेरिक हिंड्रन्स असेल तर तो ग्रुप त्याच्यासोबतच रिॲक्शन करणार, बरोबर की नाही, ऑक्सिजनसोबत त्याच्यासोबत रिॲक्शन तो बल्की ग्रुप घेतल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की काय होणार रिॲक्शनमध्ये. ओके. एक तर तुम्ही ती स्टेप यूज करू शकता. आणि सेकंड वन तुम्ही काय करू शकता की जस्ट तुमच्याला ऑक्सिजन त्याला काय तुम्ही करणार आहे की जो पण तुमचा
त्याची जी न्यूक्लियोफिलिटी काय काय आपण करणार आहे, रिड्यूस करण्याचा प्रयत्न करूयात. म्हणजे एखादा कुठला तरी प्रोटेक्शन ग्रुप घेऊन पुढे एक्झाम्पल बघूयात, म्हणजे तुम्हाला इझिली अंडरस्टँडिंग होणार. बस एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला. आपल्या प्रोटेक्शन म्हणजे काय करायचं आहे की तुमचा जो पण जास्त हायली रिॲक्टिव्ह ग्रुप असेल ना, जो पण मोर रिॲक्टिव्ह ग्रुप, तर आपण काय करणार, एक सिम्पल प्रकारे ब्लॉक करण्याचा प्रयत्न करणार. त्याला फक्त आपण रिॲक्शनमध्ये इन्वॉल्व्ह होऊ देत नाही. तर एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल म्हणून तुम्हाला इझिली अंडरस्टँडिंग होणार. कोणाला काही कन्फ्युजन असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात. इंस्टाला फॉलो करा. इंस्टाला पण शीतल गिरासे म्हणून ID आहे, तर तुम्ही तिथं पण मला कमेंट केल्या तर तरीही चालतील. आणि जर कोणाला ऑनलाईन किंवा ऑफलाईनसाठी जर बॅचेस वगैरे जॉईन करायचं तर ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके, तर तुम्ही बी फार्मसीला असा, डी फार्मसीला किंवा MSc BSc व्हॉटएव्हर जे काय असणार आहे, कुठले स्टुडंट असणार तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि व्हिडिओ हेल्प आता लाईक करायला विसरू नका आणि आपल्या फ्रेंड लोकांमध्ये पण शेअर करा. आता बघा एक्झाम्पल घेऊयात. एक्झाम्पलमुळे तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल. तुम्हाला मी इथं काही प्रोटेक्टिंग रिएजंट, प्रोटेक्टिंग ग्रुप आणि डी प्रोटेक्शन कशा कशा होतं ते सगळं आपण इथं काढलेलं आहे. आता बघा एखादं तुमचं जसं याच्यानुसार काढून दिलेत मी. ॲसिटल ग्रुप जर राहिला, सपोज ॲसिटिल ग्रुप जर आपला तिथं आहे, तर ॲसिटिल ग्रुप असल्यावर तुमचा जो प्रोटेक्टिंग रिएजंट म्हणजे आपला कशाने पण प्रोटेक्ट करू शकतो, याच्याने करू शकतो. मिथिलीने करू शकतो, बरोबर की नाही. तुमच्याला एखादं कुठला तरी हलाईट ग्रुप वगैरे प्रेझेंट असतं, म्हणजे व्हॉटएव्हर जे काही तुम्ही करणार प्रोटेक्टिंग रिएजंट तुम्हाला यूजच करायचे आहेत, बरोबर. तुमचे जे रिएजंट आहे तुम्ही यूज केला तर तुम्हाला काय भेटा, प्रोटेक्टिंग ग्रुप कुठला भेटणार आहे तुमच्याला. ओके, आणि ते तुम्ही कशाने डी प्रोटेक्शन करू शकता. कारण की आपल्याला पुन्हा जशी स्टेप आणायची असेल तर तुम्हाला काय करा, डी प्रोटेक्शन करावं लागणार आहे, बरोबर की नाही. तुम्ही इथपर्यंत सफिशियंट केलं की तुम्ही रिजंट यूज करून टाकला, प्रोटेक्ट करून टाकला तो ग्रुपला, बरोबर की आपल्याला प्रोटेक्ट ग्रुप भेटणार आहे, तो जर तुम्ही प्रोटेक्ट करून टाकला. पण पुन्हा जर आपल्याला ती स्टेप जर आपल्याला तुम्ही काय करू शकता, मग लास्ट स्टेपमध्ये त्याला काय करू शकता, डी प्रोटेक्शन करू शकता. मग डी प्रोटेक्शनसाठी तुम्ही हे कंपाऊंड यूज करू शकता, हे आणि तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, एक तर तुमचा झाला ग्रुप ऑफ द ॲसिड ग्रुपचा झाला. सेकंड वन तुमचं सिलेलचे पण तुम्हाला दिले आहेत. ओके, ह्या प्रकारे तुम्ही याच्याने डी प्रोटेक्शन तुमचा डी प्रोटेक्शन याच्याने करू शकता. प्रोटेक्टिंग ग्रुप अँड प्रोटेक्टिंग रिजंट इथरचं पण त्याच प्रकारे. ओके, इथे तुमचा जो पण असणार आहे फायनली तुम्ही डी प्रोटेक्शन करावंच लागणार आहे आपल्याला. ओके, आपण बघूयात एक्झाम्पलमध्ये तुम्हाला इझी अंडरस्टँडिंग होणार. ठीक आहे, तुम्हाला काहीही कन्फ्युजन असेल ना तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आता बघा ॲसिटिल ॲज अ प्रोटेक्टिव्ह. आता आपण काय घेणार, ॲसिटिल घेणार. तुम्हाला हा चार्ट लक्षात ठेवायचा. या चार्टवर तुम्हाला खूप सारे इझी होणार आहे. ठीक आहे, तुम्ही हा चार्ट राईट डाऊन करून घ्या. आता बघा नेक्स्टमध्ये काय राहील, तुम्हाला मी ॲसिटिल ॲज अ प्रोटेक्टिव्ह. जर ॲसिटिल ग्रुप असेल प्रोटेक्टिव्ह ग्रुप म्हणून तर तुम्हाला एक दिलेला आहे तुमच्याला की TH म्हणजे टेट्राहायड्रोपायरॉन दिलेला आहे तुमच्याला, बरोबर की नाही. आणि तुमचा हा अल्कोहोलिक ग्रुप असणार आहे. ओके, RO कुठला तरी असणार आहे. ओके, आणि इथं पण एक आणखी एक दिलेला आहे की मिथॉक्सी मिथिल इथर एक दिलेला आहे तुमच्याला. ठीक आहे, आता आपण पहिला बघून घेऊयात की तुमची रिॲक्शन कशी होता ॲसिड ग्रुपसोबत, कशा प्रकारचे तुम्हाला प्रोटेक्शन ग्रुप यूज करून तुम्ही कशी प्रकारे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करू शकता. आता बघा तुम्हाला एक दिलेला आहे की तुम्ही अल्कोहोलिक ग्रुप घेतलं, बरोबर. आणि तुम्ही काय करणार आहे, तुमचा DHP म्हणजे डायहायड्रोपायरॉनसोबत जर रिॲक्शन केली आपण, बरोबर की रिॲक्शन जर केली तर तुम्हाला माहिती आहे की तुमचे जे ऑक्सिजनचे लोन प्रॉब्लेम इलेक्ट्रॉन होतील ते काय होतील, कार्बनवरती अटॅक होतील आणि जस्ट बॉन्ड करून जर ब्रेक होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे हा तुम्ही काय प्रोटेक्शन करणार. प्रोटेक्शन केल्यानंतर तुम्हाला काय भेटणार आहे, मग R आणि O हा तो काय होऊन जाईल, इथं तुमचा काय होणार जॉईन ह्या प्रकारे. ठीक आहे, तुम्हाला दिसत नाही का, तर बघा R आणि O कळते का. हा तुमचा जो तुमचा O तर इथं तुमचा याच्यासोबत कार्बनवरती अटॅक झाला ना लोन प्रॉब्लेम इलेक्ट्रॉन, तर तुमचा काय झाला हा RO आणि जस्ट या प्रकारचा तुमचा DHP, बरोबर की डायहायड्रोपायरॉनचं स्ट्रक्चर तुम्ही इथे जॉईन केला. म्हणजे तुम्हाला काय मिळाला, मग हा कुठला भेटला तुम्हाला, RO तुमच्याला THP भेटलेला आहे. ठीक आहे, म्हणजे टेट्राहायड्रोपायरॉन तुम्हाला भेटणार आहे. हा तुमचं स्ट्रक्चर कसं आहे, टेट्राहायड्रोपायरॉन. मग नेक्स्ट स्टेपमध्ये काय होणार, मग सिम्पल तुम्ही त्याला काय करणार, आता इथं ती तुमच्या प्रोटेक्शन झाला तर मग काय करणार आपल्याला, पुन्हा तो कंपाऊंड तुम्ही डी प्रोटेक्शन करणार. सिम्पल प्रकारे काय करणार तुम्ही, डी प्रोटेक्शन म्हणजे डी प्रोटेक्शन करणार. म्हणजेच काय होईल तर मग सांगा बरं का. सिम्पल प्रकारे हायड्रोजन आणि प्लस H2O इथं बघा आपण घेतलेले आहेत जेडे BR. जस्ट तुम्ही जो कंपाऊंड घेणार आता DHP घेतला ना आपण, तर तुम्हाला काय कशासोबत डी प्रोटेक्शन करावं लागणार आहे, H+ आणि H2O. आणि तुम्हाला काय भेटला होता, RO THP भेटला होता, बरोबर की टेट्राहायड्रो भेटलेला होता. तर आता तुम्ही सिम्पल प्रकारे काय केलं, डी प्रोटेक्शन केलं. डी प्रोटेक्शन केल्यानंतर काय भेटलं बरं का, तर तुमच्याला काय झाला, इथं जो R होता ना त्याला काय झाला तुमचा H. तुम्ही करतायत की नाही कसं रिॲक्शन करताय, तुमचं काय झालं इथं फक्त इथं चेंजिंग झालेलं आहे, हायड्रोजनची रिप्लेस झालेलं आहे. आणि हा ROH काय झाला बाहेर निघाला. म्हणजे तेच आपला पहिला जो स्टार्टिंगचा जो कंपाऊंड आहे आपल्याला ROH तो पुन्हा भेटला.
म्हणजे प्रोटेक्शन करून पुन्हा डिप्रोटेक्शन केलं तर तुम्हाला पुन्हा तोच मॉलिक्यूल तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, या प्रकारचं स्ट्रक्चर होतं आरोचं. तिथं फक्त आपला काय झालं, एच जॉईंट झालेलं आहे. कळतं आहे ना? ओके. आणि नेक्स्ट आपण घेतलेला आहे प्रोटेक्टिंग ग्रुप म्हणून. तो काय घेतलेला आहे आपण, मिथॉक्सी इथॉक्सी मिथिल इथर घेतलेला आहे. ठीक आहे, याच्यापासून काय भेटणार, आपण एक अल्कोहोलिक ग्रुप घेतला आणि तुम्ही काय केलं आहे, रिॲक्शन करताय. ठीक आहे ना, याच्यासोबत करताय. ठीक आहे, हलाइड ग्रुपसोबत. तर आता बघा काय होणार ना, प्रोटेक्शन करणार म्हणजेच काय झालं, आता हा लोन प्रॉब्लेम इलेक्ट्रॉन काय इथं अटॅक होऊन जाईल आणि तुझं सील निघून जाईल. बरोबर की नाही? आणि तुम्हाला काय भेटणार मग, आरो मिथॉक्सी इथिल इथर भेटणार. ठीक आहे, हा तुम्हाला मिळाल्यानंतर बघा जशा प्रकारची रिॲक्शन होते ना, म्हणजेच काय होईल, तुमचा हा एच आणि हा सी एल हा बाहेर निघून जाईल, हा लोन प्रॉब्लेम इलेक्ट्रॉन इथं अटॅक होईल आणि तो निघून जाईल. सी एलपासून तो तुमचा काय झाला, निघून गेलेला आहे. ठीक आहे, कळतं आहे का? ओके. आणि नेक्स्ट स्टेपमध्ये मग तुम्ही काय करणार, आता डिप्रोटेक्शन करणार. कन्फ्युजन होण्याचं कारण काहीच नाही आहे. ठीक आहे, म्हणजे तुमचा हा ग्रुप होता आणि आता डिप्रोटेक्शन कशाने करणार, आपण सी एल घेतला आहे ना आपण. कळतं आहे का? मिथॉक्सी इथॉक्सी मिथिल इथरसोबत करतो. जो क्लोराईड ग्रुप आहे तो घेतल्यानंतर तुम्ही काय घेणार आहे, डिप्रोटेक्शन करण्यासाठी काय Br2 आणि H2 तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, तर जर तुम्हाला जर नाही आठवलं एक्झाम्पलमध्ये, तर तुम्ही काय करा, H+H2O डिप्रोटेक्शन म्हणून यूज करून टाका. ठीक आहे, आठवलं तर चांगलीच गोष्ट आहे. पण जस्ट मी तुम्हाला सांगते, एक तुम्ही हे पण केलं ना तरी पण इट्स ओके. ठीक आहे, नेक्स्ट मग तुम्हाला काय भेटलं, इथं पण आपल्याला OH आणि तुमचा जो बाहेर निघणारा अल्कोहोलिक ग्रुप. ठीक आहे, आता बघा इथं आणखी एक बघा ट्विस्ट काय आलं आहे. जर तुम्ही जर त्याची रिॲक्शन जर थायनिल क्लोराईडसोबत जर केला, थायनिल क्लोराईडसोबत जर केली, तर तुम्हाला पुन्हा काय भेटणार आहे, बघा हा भेटला आहे तुम्हाला, तुमचा जो कंपाऊंड आहे तो भेटणार आहे. बघा हा कळतं आहे, थायनिल क्लोराईडसोबत. ओके, ROH तो भेटलाच आपल्याला. पण थायनिल क्लोराईडसोबत रिॲक्शन केला तर तुम्हाला फायनल भेटणार. आता असे नंबर ऑफ एक्झाम्पल असणार आहे आणि जर एक्झाम्पल म्हणा तुम्ही ते इझिली सांगू शकता की प्रोटेक्शन काय असतं, डिप्रोटेक्शन काय असतं, वॉट एव्हर जे काय असणार रिॲक्शनमध्ये ते. ठीक आहे, म्हणून सांगते की बेसिक पार्ट तुम्ही आधी जेव्हा मी स्टार्ट करते ना तेव्हा तुम्ही तो बेसिक पार्ट पण तुमचा जो फर्स्ट इंट्रोडक्शनमध्ये जो दिलेला असतो ना त्याच्याने मोस्ट ऑफ म्हणजे सगळे कन्सेप्ट क्लिअर केलेले असतात, म्हणजे पुढे तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे, आता हे एक्झाम्पल आपण सॉल्व करून बघूयात आपण. आता दिलेलं आहे तुम्हाला, ह्या प्रकारचं दिलेलं आहे तुमच्याला. ठीक आहे, आणि NaBH4 सोबत रिॲक्शन करायचे. सिम्पल प्रकारे काय करणार, लो प्रॉब्लेम तुमचं काय होऊन जाईल, OH होऊन जाईल, COET. आणि त्याला काय आपण प्रोटेक्शन कशाने करणार आहे, मग सांगा बरं काय, असं ग्रुप तुम्ही प्रोटेक्शन कशाने करणार, ते तुमचं डायहायड्रोपायरॉने करणार. ठीक आहे, मग इथे काय होऊन जाईल, फक्त सिम्पल प्रकारे तुमचं इथे काय होऊन जाईल, THP होऊन जाईल ह्या प्रकारे. ठीक आहे, मग इथं काय होईल बरं का, रिडक्शन होऊन जाईल. रिडक्शन झाल्या म्हणजेच काय होऊन जाईल, तुमचा हा जो किटो ग्रुप आहे त्याचा सिम्पल प्रकारे का OHमध्ये होऊन जाईल कन्वर्शन आणि तुम्ही प्रोटेक्शन म्हणून हा ग्रुप यूज करू शकतात. मग जेव्हा तुम्ही जेव्हा आपण डायहायड्रोपायरॉन वगैरे जेव्हा यूज करतो तेव्हा काय होणार, मग सिम्पल प्रकारे प्रोटेक्शन करून टाकणं म्हणजे हा तुमचा OH ग्रुपच्या जागेवर काय होऊन जाईल. आणि पुन्हा त्याला आपण काय केलं आहे, रिडक्शन केलं म्हणजे LiOH4ने जेव्हा करणार तुम्ही तर सिम्पल तुमचं काय होणार, इस्टर ग्रुपचं काय होणार आहे, मग OHमध्ये फॉर्मेशन होऊन जाणार. कळतं आहे का, या प्रकारे. ठीक आहे, आणि पुन्हा मग आपण काय करणार, मग त्याला जेव्हा पुन्हा आपल्याला डिप्रोटेक्शन म्हणून तुम्ही कुठला यूज शकता, PPH3 + CBr4 तुम्ही जेव्हा यूज करणार तुम्हाला पुन्हा तोच कंपाऊंड मिळणार, फक्त OH तुमचं काय होऊन जाईल, निघून जाईल. याचंच काय काम आहे, Br4 म्हणजे तुमचं Br तिथं काय होणार, जॉईन होणार आहे. ओके, फक्त Br, बाकी असंच जसं आहे, फक्त आपण जेव्हा BR वगैरे तुम्हाला जर नेक्स्ट स्टेपमध्ये दिलेलं असेल फायनल प्रोडक्ट तुम्हाला जर हा दिला असेल तर तुम्हाला काय, तुम्ही काय रिएजंट यूज करू शकता, CBr4 यूज करू शकता. तुम्हाला फायनल आन्सर या प्रकारे मिळणार. ठीक आहे, म्हणजेच काय की OH ग्रुप विल बी रिॲक्टिंग सायक्लिक इथर देन PPH3 यूज टू द कन्वर्टिंग द OH टू द Br. ओके, या तुम्ही ब्रॅकेटमध्ये राईट डाऊन करू शकता. असं नंबर ऑफ एक्झाम्पल आहेत, आणखी एक एक्झाम्पल बघून घेऊयात. ह्या प्रकारचं एक्झाम्पल असणार आहे आणि तुम्हाला दिलं आहे. ओके, आणि तुम्ही ह्या प्रकारे सॉल्व करूया. असेच नंबर ऑफ एक्झाम्पल आपण बघूयात पुढे, तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. कळतं आहे का, ह्या प्रकारे आपण रिएजंट वगैरे यूज करून फायनल आन्सर काढू शकतो. ओके, तर पुढच्या टॉपिकमध्ये आपण बघा प्रोटेक्शन बाय द सील ग्रुपचं प्रोटेक्शन कशा प्रकारे होते, कुठले रिएजंट आपण यूज करतो ते पुढच्या टॉपिकमध्ये आपण डिस्कस करूयात. ओके, थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. थँक्यू.